यानंतर बघूया जिल्ह्यातल्या बातम्या। राज्यातील वातावरणातील बदलामुळे न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत 20 ते 25% वाढ झाल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण। नाशिकमध्ये घोटी सिन्नर हायवेवरील मोरिया फॅमिली रेस्टॉरंटमध्ये दरोडा। चोरांकडून लाखोंचा माल लंपास। चोरटे सीसीटीव्हीत कैद। पोलिसांकडून तपास सुरू। तुळजाभवानीच्या मंदिरातील सोन्याचा मुकुट आणि मंगळसूत्र गहाळ। नेत्रजोड, माणिक, मोतीही गहाळ। 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब। जळगावात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा समारंभामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। दागिन्यांची चोरी। 27 परप्रांतीय महिला पोलिसांच्या ताब्यात। जळगावात एका दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये 1300 रुपयांची घसरण, तर चांदीचा भाव देखील 2000 घसरला। सध्या सोनं प्रति तोळे 63,000 कणकवलीच्या कोंडिये गावामध्ये एकाचा बिबट्यासमोर जीव घेणा स्टंट। बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद। बिबट्या जखमी असल्यानं तरुण वाचला। गेल्या 8 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त। अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये 74 जणांविरोधात कारवाई। नांदेड जिल्ह्यात व्यावसायिक आणि नागरिक 10 रुपयांचं नाणं स्वीकारत नसल्याच्या तक्रारी। नाणं न स्वीकारणाऱ्यांवर कारवाई आणि बँकांना जनजागृती करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। बुलढाणा जिल्ह्यातील दुकानदारांना इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावण्याची नोटीस। मराठी पाट्या न लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे जिल्हा कामगार अधिकाऱ्यांचे आदेश।